वक्फ अमेंडमेंट बिल लोकसभेत सादर, विधेयकाला विरोधी पक्षातल्या खासदारांचा कडाडून विरोध। मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची टीका। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांचं दिल्लीत आंदोलन, गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपुरात युवक काँग्रेसचं आंदोलन, नागपूर वर्धा मार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी टाळ मृदुंगाचा गजर। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत वाद, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये या मागणीसाठी बी.आर. कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बाचाबाची। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, सिंहगड रोडवरील पूल खुला करण्याची मागणी, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। मध्य रेल्वेची गेल्या 4 महिन्यात 91.88 लाखांची दंड वसुली, एप्रिल ते जुलैमध्ये 28,465 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। पुण्यात एकाच दिवशी आढळले झिकाचे 7 नवे रुग्ण, 6 गर्भवती महिलांचा समावेश, पूर परिस्थितीनंतर झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ। लातूर बाजारपेठेत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर, भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला सोयाबीन, शेतकरी मात्र अडचणीत। एआयमुळे डेल कंपनीकडून 10% नोकर कपात, 12,500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा। जपानच्या क्युशू बेटाच्या पूर्व किनारपट्टीला 7.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, सुनामीचा सुद्धा इशारा।嘘でしょ？